नमस्कार. ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. आपण बघत आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 7मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. उमेदवारांनी भेटीगाठी दरम्यान विकासाला मत द्या असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यावेळी म्हणत आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद बघायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 7मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पसंती दिलेली आहे. जाणून घेऊया याविषयी काय म्हणताय उमेदवार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे आमच्या प्रभाग क्रमांक 7मध्ये या प्रभागामध्ये गेली 10 वर्ष नगरसेवक नव्हते. जवळपास याच प्रभागात म्हणजे पूर्ण शहरामध्ये आणि राज्यामध्ये नगरसेवक नव्हते. कोरोना काळापासून इथं कुठेही नगरसेवक नव्हते. तेव्हापासून पाहिले आपण जेव्हा प्रशासकाच्या हाती जेव्हा आपली महापालिका गेली ती तेव्हा कुठल्याही प्रकारची इथं आपल्या पूर्ण शहरामध्ये काही कुठलीही कामं झालेली नाही. रस्ते असो, ड्रेनेज असो, पाणी असो, कुठल्याही नगरसेवकाला 3च कामं महत्त्वाची असतात, प्रायोरिटीवर असतात. रस्ता, ड्रेनेज आणि पाणी आणि याच्यानंतर स्वच्छता. या 4 गोष्टी असतात, पण त्याच्याकडे दुर्लक्षित करून नगरसेवक हे 3ऱ्याच कामाचे लागतं, ठेकेदाराच्या कमिशनकडे. त्याच्यावर त्याचं जास्त लक्ष असतं. जी समांतर योजना पाहिली आपली त्या ठेकेदाराच्या घशात घालण्याने 1600 कोटीची केली. जी की आपली जी मूलभूत सुरुवातीला किंमत होती 400 कोटी 600 कोटीच्या 1600 कोटीवर नेली. आता आम्ही तुम्ही जर आम्ही सर्व नागरिकांनी आम्हाला जर आमच्या पक्षाला आमच्या नवीन तरुण उमेदवारांना जर निवडून दिले, जेणेकरून ती 1600 कोटीची योजना ती पूर्ण 3200 कोटीवर जावायला नको, ती लवकरात लवकर पूर्ण कशी होईल आणि सर्व आमच्या माता भगिनींना रोज दिवसाला पाणी कसं भेटेल. आम्ही जर पाणीपट्टी वर्षाची भरतो, 365 दिवसाची भरतो आणि पाणी किती येतं आम्हाला ते 1.25 महिन्याचं 1.5 महिन्याचं 10-12 दिवसाला एक पाणी येतं आणि पाणीपट्टी वर्षाची घेतात. ती योजना आम्ही सर्व माता भगिनींना रोज पाणी कसं भेटेल, स्वच्छता कशी राहील, रस्ते, ड्रेनेज, ते तर आमचं प्रत्येक नगरसेवकात तेच काम असतं. आणि त्यानंतर महिला सबलीकरण, महिला सुरक्षितता कशी राहील. पूर्ण प्रभाग क्रमांक 7 हा CCTV कॅमेऱ्यांनी पूर्ण सुरक्षित राहील अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि सर्व मतदारांनी येणाऱ्या 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ्या चिन्हासमोर मतदान करून सर्वांना आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो.